पाहू शकता आपण किती रान उलून गेलं आहे, पाण्याचा पत्ता नाही आहे. तुम्ही झाडाचं बघू शकता कोणता रोग आलेला आहे याच्या झाडावर, हे बघू शकता आपण. खालून वरी बुडापर्यंत जाऊन बघू शकता पाण्याने झाड मधमधलं आहे. हे बघा अशा मुंग्या लागून हे बघा अशी पानं तुटवाडा करत आहे. हे कोणता किडा आहे की माहीत नाही. तुम्ही बघू शकता कापसाची कशी क्वालिटी झालेली आहे. प्रत्येक झाडावर एक एक प्रकारचे डाग आलेले आहेत. हे कोणत्या प्रकारचा किडा लागलेला आहे तुम्ही बघू शकता. या झाडावर पण बघू शकता याच्या प्रकारे किडे लागलेले आहेत. तुम्ही या पण झाडावर बघू शकता हे किडा कोणत्या प्रकारे लागलेला आहे. तुम्हाला असे अनेक कितीक झाडं दाखवू शकते. बघा या झाडावर पण बघू शकता आपण हे किडे. हेच झाड नाही तुम्हाला मी असे कितीक तरी झाडं दाखवू शकते. बघा या झाडावर पण बघू शकता आपण एक किडा लागलेले पान बघा. हे बघा असे अनेक झाडं आहेत. पण असे एकानेच लसलशीत झाडे तुम्हाला दिसू शकतात. त्याची हाईट कमीत कमी 15 इंच असू शकते. बघू शकता तुम्ही. ती लांबवर तुमचा मोबाईल तरी बुडाला टेकत आहे. हे बघू शकता तुम्ही लांब. असे लसलशीत झाडं राहण्यासाठी फक्त एक्स्ट्रा मारायचा नाही, फक्त उलाला मारा. असे यावर कसा खोकडा गायब होऊन जातो. असे झाडं बघू शकता तुम्ही. तणाची काळी नाही, पण हे भोकाड मारणारे किडे कोणते आलेले आहेत की बघू शकता तुम्ही. माझी हाईट बघू शकता. माझ्या हाईटीनुसार तुम्ही या झाडाची उंची बघू शकता. टोंगळ्याच्या वरी झाड गेलेलं आहे हे बघू शकता तुम्ही. एकच नाही तर असे कितीतरी झाडं तुम्हाला दाखवू शकतो माझ्या टोंगळ्याच्या वरती गेलेली आहेत. तुम्ही बघू शकता झाडाची क्वालिटी. झाडाचं बघू शकता. आम्ही फक्त एक उलाला मारून झाडाचा सगळा नायनाट करून टाकलेला नाही. त्याचे रोगराई खतम झालेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण रान कापूस कोण्या प्रकारे आहे ते. टोंगळ्याच्या वरती झाडे आहेत बघू शकता. झाडाचं कोण्या प्रकारे काय आहे. आम्ही कोणतंच खत टाकलेलं नाही आहे आणि कोणतंच काय केलेलं नाही आहे. बघू शकता तुम्ही झाडं कोण्या प्रकारे. पण मला हे समजत नाही की या झाडावर हे ठिपके कोण्या प्रकारे आलेले आहेत. ते कोणता किडा लागलेला आहे. खालून तुम्हाला पान फिरून दाखवतो बघा तुम्ही कोणता किडा आहे का याच्या खाली बघू शकता. एक पण किडा दिसत नाही हे डोळ्यानं बघू शकता. असे एक झाड नाही तर असे कित्येक झाडं आहेत. तुम्हाला दाखवतो मी की त्या झाडावर ठिपके आलेले आहेत. फक्त ठिपके. ते कोणत्या आळीनं केले की कोणत्या प्राण्याने केले की कोणत्या जनावराने केले बघू शकता तुम्ही. मला काही ठाऊक नाही त्याच्याबद्दल, पण तुम्ही मला सांगा हे कसं आणि काय औषध मारावं याच्यावर सांगू शकता तुम्ही मला. मी याच्यातच गुंज आहे की हे ठिपके कोणत्या याच्यापासून आलेले आहेत बघू शकता तुम्ही.